आपण साबुदाण्याचा वडा. बटाटा घेतला एक उकडलेला मोठा आणि बटाटा घ्यायचा उकडून, हिरवी मिरची आणि कूट शेंगदाणा भिजवलेला, त्याला रात्री भिजू घालायचा साबुदाणा. एक बटाटा घेतलाय उकडून, ते थोडा मोठा मोठा करून हिरवी मिरची अर्धीच टाकायची, इथली 4 मिरच्या घ्यायच्या. अर्धा चमचा आपलं इथं साबुदाण्याचे मळून झालेलं आहे. साबुदाणा, बटाटा, हिरवी मिरची, कूट मळून ठेवले. आता हे चांगलं भिजून द्यायचं 5-10 मिनिटं. आता याचे छोटे छोटे हे करायचे आपल्याला, गोल गोल वड्यासारखा आकार द्यायचा. असं गोल गोल करायचं ना, असे आकार द्यायचा त्याला. पातळ करायचं म्हणजे पटकन शिजतं, आतून कच्च नाही राहायला पाहिजे. आणि यात जिरी कोथिंबीर टाकायची नाही, उपासाला चालत नाही जिरी वगैरे. सगळे वडे तयार करून घेतलेत, इथं बनवून घेतलेत, असे करून घ्यायचे. आता आपल्याला तळायचे कमी गॅसवर. साबुदाणे वडे करायच्या टायमाला तेल तापून घ्यायचं, मग उशीर होणार नाही. कमी गॅसवर तळून घ्यायचे. ते 2 नंबरवर दाब ना. कमी गॅसवर वडे भाजून घ्यायचे. बघा आपले वडे अजिबात फुटले नाहीयेत. तर साबुदाण्याचे वडे फुटतात, पण वडे असे पद्धतीने केले का त्यात कूट टाकला ना थोडंसं, मग अजिबात फुटत नाही. बटाटा टाकायचा. तर वडे तळून घ्यायचे. आपले वडे अजिबात फुटले नाहीत बघा. कमी गॅसवर असे हळूहळू तळून घ्यायचे, कमी आचेवर. इकडे वडे शिजतात तर आपण इकडं चटणी करतात. आपल्याला काकडीची चटणी खिसून साखर, हिरवी मिरची आणि दही घ्यायचे आपल्याला. वड्या साबुदाण्याच्या वड्या संग खायला चटणी करायची आहे. आपल्याला काकडी 3 पाळ्या, साखर टाकायची 2 चमचे. तुमचं गोड कसं लागतं तुम्हाला तसं. आणि थोडं ठेचा टाकायचंय, अर्धा चमचा. चांगलं मिक्स करून घ्यायचं याला. मिक्स, थोडं मीठ टाकायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं, मस्त कालून घ्यायचं छान. सगळं मिक्स करून घ्यायचं इथं. वडे बघा अजिबात वडे फुटले नाहीत आपले, एकदम छान झालेत. आणि 1 वाटीमध्ये वडे किती होतात घरी, बाहेर किती महाग वडे. हॉटेलला नको, हॉटेलचं नाव नको आपण सांगू. आम्ही बाहेर गेलो होतो कार्यक्रमाला एका हॉटेलमध्ये. तिथं एकादच होती आईला मला.
म्हणून साबुदाण्याचे वडे घेतले होते. मी किंमत काही विचारली नाही, फक्त वडे घेतले. त्यांनी 2 वडे आणून दिले, एक पाण्याची बॉटल घेतली आणि त्याची किंमत बिल देताना मी एकदम अशी चकित झाले. 150 रुपये प्राइस त्याची. एकदम हे झाले मी. 150 रुपयाला 2 वडे साबुदाण्याचे एवढे. आणि घरी जर 1 वाटी साबुदाणा भिजू घातले तर किती वडे होतात. मी तर काय बाहेरचं खात नाही, पण आईसाठी वडे घेतले होते उपासाला. एकादश होती तिला आणि मला पण एकादश होती, पण आम्ही बाहेरचं काही मी खात नाही. तिला घेतले होते वडे साबुदाण्याचे 150 रुपयाला 2. मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये किती किंमत असते ना त्याची. आणि घरी केलं का 1 वाटीभर मध्ये किती 4-5 जण खाऊ शकतो आपण त्यात साबुदाण्याचे वडे. बाहेरचं खाण्यापेक्षा घरी करून खा उपासाला. बाहेर किती महाग पण असतं, घाण तेल असतं, स्वच्छता नसती. त्याच्यामुळे मी कधीच बाहेरचं खात नाही. घरीच उपासाचं तर घरीच करून खायचं. आपले 1 वाटीमध्ये साबुदाण्याचे वडे घरी तयार झालेत. बघा किती छान झालेत, अजिबात फुटले वगैरे नाहीत. वडे बघा किती छान झालेत आणि फोडून दाखवते तुम्हाला. हे बघा एकदम मस्त कुरकुरीत झालेत. बाहेरचं खाण्यापेक्षा घरी खा करून. बघा किती छान झाले. टाकायची नाही, आपण काय उपासाला जिरी वगैरे खात नाहीत. कोथिंबीर जिरी टाकायची नाही. आणि हॉटेलमध्ये जिरी वगैरे असती तर ज्यांना जिरी वगैरे आवडते ते टाकू शकतात. का आता काही काहींना उपासांना चालतं, पण आमच्यात तर खात नाही कोथिंबीर वगैरे. एकदम मस्त वडे झाले. वडे तयार आहेत आपले. करून बघा कसे झालेत ते. आणि छान झालेत वडे एकदम मस्त. मी नेहमी करते पोरांना खायला. वडे कसे झालेत कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा.